की बाबा आज मी फ्रँचायझी घेतली तर लगेच मला दुसऱ्या दिवशी पैसे यायला लागेल. असं फ्रँचायझी मध्ये पण नाही ना, असं बिझनेस मध्ये पण नाही. 1 ते 1000 फ्रँचायझी ह्या अचीव्ह करेपर्यंत तुम्ही काय माइंडसेट घेऊन चालला? हर घर उद्योजक घर घर उद्योजक. जी गोष्ट मला सुरू करायला 20,000 लागतात त्या गोष्टीसाठी मी लाखो रुपये काय म्हणजे इन्व्हेस्ट, चहाच म्हणताय तुम्ही. बरोबर. बेसिकली चहाबद्दल. जेवढे सगळे ब्रँड होण्याचं कारण काय, सगळे लोक आळशी झालेले आणि त्यांना इझिली पाहिजे सगळं. की एवढे सगळे ब्रँड्स आहेत, मग तुम्ही वेगळं असं काय करता? माझं जेन्युइनली टार्गेट आहे मॅडम, प्रत्येक घरातून व्यवसाय करायचा. फ्रँचायझी फेल होण्याची मेन कारण काय? फेल होण्याचे खूप सारे कारण. फ्रँचायझी थ्रू मला व्यावसायिकच बनायचंय तर साधारण 7-8 वर्षानंतर किती कमवू शकतो? करोडपती होऊ शकतो मॅडम. नमस्कार, द सारिका शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऐकूया नवीन काही या थीम प्रमाणे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन गेस्ट घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला उत्सुकता असेलच की आपल्यासोबत आज आहे निलेश जाधव, ज्यांनी ऑल ओव्हर इंडिया 1000+ वडापाव, चहा आणि समोसा याची फ्रँचायझी दिलेली आहे. त्यामुळे ते आज एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांना मागच्या 8 वर्षांपासून या फील्ड मधला खूप जोरदार अनुभव आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात की ह्या फ्रँचायझी ज्या आहेत त्याचं काय एक्झॅक्टली मॉडेल आहे, त्या कुणासाठी आहेत आणि त्याच्यामधले काय अपडाऊन्स आहेत. तो सर खूप खूप आभार तुम्ही आज Thank you, आलात madam. ह्या पॉडकास्ट मध्ये. सो सर, जसं की मी ऐकले, खूप ठिकाणी ऐकले तुमच्याबद्दल, सगळ्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला पाहिलंय. तर 1 ते 1000 फ्रँचायझी जसं तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये दिलं, फ्रँचायझी घ्यायची असेल तर काय काळजी घेतली पाहिजे? फ्रँचायझी घेणं सोपं आहे, पण ते चालवणं खूप जास्त, म्हणजे फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे मी ज्यावेळेस या बिझनेस मध्ये आलो त्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं, तर मी न फ्रँचायझी घेता स्टार्ट केलं होतं. मग मला सगळ्या गोष्टी शिकावं लागल्या, जसं शॉप कसं बनवायचं, मार्केटिंग कशी करायची, त्याच्यानंतर प्रोडक्ट कसं बनवायचा. आणि काय होतं ना, ज्यावेळेस मी शॉप टाकलं ना त्यावेळेस मला प्रत्येक दिवशी एक नवीन कस्टमर भेटायचा. तो म्हणायचा, अरे तू निलेश श्रीरामपूरला जाऊन बघ, तिथं वेगळा चहा आहे, तिथं भारी चहा मिळतो, तू नगरला जाय, नाशिकला जाय. म्हणजे ज्यावेळेस फ्रँचायझी नव्हतं घेत, जेव्हा स्वतःचं होतं किंवा SOPs नव्हत्या ना, त्यावेळेस तो एक प्रॉब्लेम फेस करावा लागायचा. आणि फूड बिझनेस मध्ये तुम्ही पण बघितलेलं आहे, 100% सॅटिस्फॅक्शन नाही देऊ शकत. कुठल्याच बिझनेस मध्ये नाहीये, कुठल्याच प्रोडक्ट मध्ये नाही, पण फूड मध्ये नाहीच आहे. म्हणजे तुम्हाला वेगळा चहा आवडतो, मला वेगळा चहा आवडतो, सरांना वेगळा चहा आवडतो, असं वेगवेगळं आहे. म्हणून फ्रँचायझी घेणं गरजेचं आहे, कारण फ्रँचायझी घेण्याचा फायदा हाच होतो की तुम्हाला सगळं रेडी मिळतं, तुम्हाला SOPs मिळतात, तुम्हाला सपोर्ट मिळतो. फक्त फ्रँचायझी घेतल्यानंतर जसं तुम्ही म्हटलं की काय काळजी घेतली पाहिजे, तुम्ही कमीत कमी ब्रँड बघितला पाहिजे, तो कमीत कमी 2 वर्षाचा आहे का, जुना 2 वर्ष जुना आहे का. नाही तर काय होतं ना, आजकाल म्हणजे परिस्थिती अशी झालेली की 2 दगड जर फेकले ते कुत्र्यांना लागतो आणि चहावाल्यांना लागतो. कोणी पण येतं. चहाचा बिझनेस स्टार्ट करणं सोपं आहे आणि मार्केटमध्ये आज रेसिपी पण अवेलेबल झालेल्या आहे. म्हणजे रेडी टू कुक वाले रॉ मटेरियलच्या खूप साऱ्या कंपन्या आल्या आहे. मग कुणीतरी एक शॉप टाकतं, त्याच्यानंतर लगेच त्याला नाव देतं मुख्य शाखा आणि म्हणतं की चला आता मी पण फ्रँचायझी द्यायला सुरुवात करत. इंस्टाग्रामवर ऍड लावतो, फेसबुकवर ऍड लावतो आणि येऊन पण जातात. त्याच्या 5-10 फ्रँचायझी होतात आणि त्यांना बाकीच्यांना पण वाटतं की ब्रँड तयार झालाय. पण ब्रँड मला नाही वाटत की लगेच तयार होतो, त्याला 3-4 वर्ष स्वतः टेस्ट करावं लागतं. म्हणजे ज्या अशा काही फ्रँचायझी मॅडम, त्यांचं स्वतःच दुकान चालत नाही, म्हणून ते कुणीतरी काहीतरी दुसरं करतंय, कुणीतरी कोर्स विकायला चालू करतंय, कुणीतरी शिकवायला चालू करतंय. म्हणजे जो मग त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की फ्रँचायझी बिझनेस मध्ये ज्या पर्सननी फ्रँचायझी कमीत कमी 3 वर्ष चालवलेली त्याची फ्रँचायझी तुम्ही घेतली पाहिजे. म्हणजे आता मी 2018 मध्ये स्टार्ट केलं, मी 2021 मध्ये पहिली फ्रँचायझी दिली. म्हणजे 18, 19, 20, 21 3-3.5 वर्ष मी ज्यावेळेस एक्सपिरियन्स केला आणि त्यानंतर फ्रँचायझी सुरू केली बिझनेस. म्हणून फ्रँचायझी घेताना ही गोष्ट इतकी महत्वाची की तुम्ही ज्या ब्रँडची फ्रँचायझी घेताय तो किती जुना आहे आणि खरंच त्या पर्सनला किंवा त्या ओनरला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो अनुभव आहे का स्वतः शॉप चालवण्याचा. नाही तर जर ज्यांनी 1 वर्ष शॉप चालवलेली त्याला स्वतःच शॉपचं माहित नाही आणि तो जर फ्रँचायझी देत असेल तर मला नाही वाटत की रन होऊन जाईल. करेक्ट, कारण त्याला ते अपडाऊन्स माहिती पाहिजे. त्याला ऍटलिस्ट कुठल्या पण बिझनेसला 3 वर्ष तर माहिती पाहिजे, कुठल्या सीझनला काय धंदा येतो, कुठं माइंडसेट लोकांचा चेंज होतो. 1 वर्ष कॉन्स्टंट जर टेस्ट ठेवली ना मॅडम, दुसऱ्या वर्षी लोक ते पण म्हणायला लागतात की अरे तुम्ही ना पहिल्यासारखी टेस्ट देत नाही. टेस्ट सेम असते. आता मी पहिल्या दिवसापासून मोजून काट्यावरती सगळं मोजलेलं आहे. चहा पावडर असेल, साखर असेल, मसाला असेल, सेम चहा होता, मिल्क पण सेम होतं, तरी नेक्स्ट इयर लोक म्हणतात नाही यार चहा वेगळाला भरायला. ह्याचं कारण काय माहितीये का, ती टेस्ट पण आपल्याला हळूहळू थोडी व्हॅरी करायला लागते, हे पण समजणं गरजेचं आहे. अगदी करेक्ट.
आणि आता मला हे विचारायला आवडेल तुम्हाला, की आता बेसिकली स्वतःचा जेव्हा व्यक्ती सुरू करतो किंवा एक आपण नाही का ॲज अ महाराष्ट्र जर स्वतःचा बिझनेस करायचा आपल्याला, तर मग त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत आणि फ्रँचायझी कसं हेल्प करते? म्हणजे जर आता माझ्यासमोर 2 ऑप्शन एक तर मी स्वतःचं करते किंवा मी फ्रँचायझी घेते. तर मी ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय आणते? बरोबर. अंतर एकदम दोन्ही पण गोष्टी डिफरंट. हे बघा, तुम्ही फ्रँचायझी जर घेणार आहे, समजा तुम्ही ग्रॅज्युएट गुळाच्या चहाची फ्रँचायझी घेणार आहे, तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गोष्टी फॉलो करावं लागणार आहे. शॉप ओके. असं पाहिजे, इंटेरियर असं पाहिजे, हे मटेरियल असेल, तुम्हाला आमचंच मटेरियल यूज करावं लागणार आहे. तुम्हाला कॉम्पिटिशन, मार्केटिंग या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवणार आहे. हा तुम्हाला 100% बेनिफिट होणार आहे. पण आणि ह्याच्यासाठी पैसा पण लागणार आहे. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही यार मी बोर्ड साधा लावतो, नाही यार मी एसएच ची भट्टी नाही वापरत, नाही यार मी चांगल्या स्टँडर्डचं मटेरियल नाही वापरत, म्हणून तुमची कॉस्ट जास्त लागणार आहे. पण नक्कीच फायदा तुम्हाला जास्त Returns होणार पण आहे. येणार. रिटर्न्स पण येणार आहे. जर फॉलो केला ना मॅडम 100%, म्हणजे मी तुम्हाला आमचे 300 पेक्षा जास्त लोक असे दाखवून देईन की जे मिनिमम 50,000 महिना कमवत आहे. Great. आणि 2-2.5 लाख रुपये लावून 50,000 रुपये महिना खूप मोठी गोष्ट आहे. आणि बाकी ठिकाणी 50,000 साठी तुम्हाला पण माहिती आहे किती जास्त कष्ट करावं लागतात. इथं पण कष्ट आहे, पण इथं स्वतःला म्हणजे ज्याला 10-15,000 रुपये पगार आहे, तो जर 50,000 कमवायला लागला तर तो पण बेनिफिट त्याला चांगला होतो. जर फ्रँचायझी नाही घेतली, तुम्ही स्वतःच नाही करू शकत असं पण नाही, 100% करू शकतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ते चेक केलं पाहिजे की तुमच्याकडे तेवढा पेशन्स आहे का. तुम्ही बघा, एखाद्या रस्त्यावरती जाताना, म्हणजे मी शिर्डीमध्ये असे बरेचसे रेस्टॉरंट बघतो, बरेचसे हॉटेल बघतो, एका वर्षामध्ये 2-2, 3-3 रेस्टॉरंट तिथे येऊन गेलेले असतात, 3-3 शॉप येऊन गेलेले मग हे असतात. असं का होतं? मग तेच ना, मग हे लोक त्या व्यवसायामध्ये टिकतच नाही. त्यांना असं ते काय करतात माहितीये का, बाहेरून लाईफस्टाईल बघतात. आज समजा मी ऍट द एज ऑफ 28, माझ्याकडे चांगलं बंगला आहे, माझ्याकडे चांगली टीम आहे, माझ्या सोशल मीडियावरती चांगलं कंटेंट बनवतोय मी, माझ्याकडे चांगली गाडी आहे, मी चांगल्या ठिकाणी राहतो, चांगल्या ठिकाणी बसतो. मुलं ते बघतात किंवा लोक ते बघतात. त्यांना काय वाटतं की येस, निलेश जर चहाच्या माध्यमातून करू शकतो तर आम्ही पण करू शकतो. नक्कीच करू शकतो, पण निलेशनी जे म्हणजे सहन केलेले ते तुम्हाला करावं लागेल. म्हणजे मी 2018 पासून तर 2023 पर्यंत मी बरेचसे प्रोग्राम सोडून दिलेले. म्हणजे मी कोणाच्या लग्न कार्य अटेंड करत नव्हतो. मित्रांच्या बर्थडे मला माहित नव्हता. मी स्टेटस, आता तुम्ही बघा प्रत्येक जण स्टेटस स्टोरी ह्याच्यामध्ये गुंतलेला, मी कधीच नव्हतं टाकलेलं. किंवा एखाद्याचं लग्न, मला असं वाटायचं की यार आज लग्न मिस होत आहे तर काय प्रॉब्लेम नाही, तसं पण जाऊन माझी काय व्हॅल्यू राहणार आहे, किंवा त्याला ठीक आहे थोडंसं समाधान वाटेल, मी त्याला साधं चांगलं गिफ्ट नाही देऊ शकत. मी त्यावेळेस तो विचार करायचो, आज मी एखाद्या मित्राच्या लग्नाला नाही गेलो किंवा रिलेटिव्हच्या लग्नाला नाही गेलो, ज्यावेळेस त्यांच्या मुलाचा बर्थडे राहील त्यावेळेस मी मोठं गिफ्ट घेऊन जाईल. म्हणजे सगळ्यात मोठं गिफ्ट मी घेऊन जाईल, म्हणजे ते रिमेंबर राहील ना त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. म्हणून मी तो विचार करायचो. आज लोक नाही करत ना तसं. म्हणून स्वतःचा तुम्ही ब्रँड 100% बनवू शकतात. आणि चहाचं दुकान टाकायला मी म्हणतो फ्रँचायझी घेण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला पेशन्स शिकावं लागेल, तुम्हाला मेहनत करायचं शिकावं लागेल, तुम्हाला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन कसं असतं ते शिकावं लागेल. आणि शिकण्यासाठी काहीच करायचं नाही. ज्यावेळेस मी चालू केलं होतं ना मॅडम, त्यावेळेस पॉडकास्ट नव्हते. आज पॉडकास्ट, समजा आज जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर एखादा पॉडकास्ट शूट होतोय तर तुमचा एक्सपिरियन्स, माझा एक्सपिरियन्स तो मिळतोय आणि माझी थॉट प्रोसेस कळते. तुम्ही दोन्ही बघा, धोनीची थॉट प्रोसेस कुणाला माहित नाही, कारण धोनीचे पॉडकास्टच नाही. पण जे पॉडकास्ट आहे, जे बिझनेस पर्सन आहे, ते प्रत्येक जण आज पॉडकास्ट देतोय. मी आता जर मला एखादा ब्रँड चालू करायचं तर एकदम सिंपल आहे, त्या ब्रँडचे टॉपचे प्लेयर शोधा, त्यांचे पॉडकास्ट बघा, त्यांचा माइंडसेट काय होता, त्यांनी किती दिवस दिले, काय दिले, तुम्ही ते बघा आणि स्वतःचा बिझनेस चालू करा. स्वतःचा बिझनेस जर सुरू केला तर जे ब्रँडची फ्रँचायझी घ्यायला तुम्हाला 2-3 लाख रुपये लागणार आहे, तो नक्कीच तुमचा 1.5 लाख रुपयात सुरू होणार आहे. म्हणजे हा डिफरन्स आहे. फक्त बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळणार नाही, ज्या की तुम्हाला फ्रँचायझी बिझनेस मधून मिळू शकतात. म्हणजे सरांचं काय म्हणणं आहे की जे अनुभवातून त्यांना मिळालंय, म्हणजे 3-4 वर्ष त्यांनी स्वतःचं केलं, जो एक्सपिरियन्स त्यांना मिळाला, तर तो एक्सपिरियन्स ऍडजेस्ट तुम्हाला पुढे जाऊन हेल्प करतोय. म्हणजे तुमचे फेल्युअरचे चान्सेस खूप कमी आहेत. सो ह्या गोष्टी म्हणजे तुमचं फेल्युअर फार निग्लिजिबल आहे. फ्रँचायझी जर घेतलं तर, आणि बिझनेस स्वतःचा केला तर त्यावेळेस पण कमी आहे. फक्त ह्या गोष्टी फॉलो करावं लागेल, जे की करत नाही तुम्ही. म्हणजे थोडक्यात 3-4 वर्ष असं समजून चाला की आपल्याला कोणी रिलेटिव्ह नाहीये, आपल्याला आपल्या लाईफ मध्ये काहीतरी करायचंय, आपल्याला तो एक बेस्ट टाइम द्यायचा. बरोबर. म्हणजे थोडक्यात सर ह्या बाबतीत माझं एक लाईन ही असेल की 3 वर्ष नाही का मेहनत मन लावून करा. आणि बऱ्याच लोकांचं असं असतं की ते अगदी 30 वर्ष एखाद्याची चाकरी करतात, बरोबर, त्यापेक्षा 3 वर्ष व्यवसायात द्या, जेणेकरून तुमचं पुढचं 30 वर्षांचं लाईफ एकदम बरोबर लाईन बोलला मॅडम. सुरुवातीच्या काळामध्ये मॅडम आम्ही पण शॉपवरती काम करायचो. तर त्या शॉपवरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळी चेअरवरती बसायचो, एवढं थकलेलं असायचो की डायरेक्ट चेअरवरती झोपलेलं आहे मी कधी कधी. म्हणजे एवढं भयंकर थकलेलं असायचं. पण मला माहित होतं की त्या चहाच्या माध्यमातून मी चांगली गाडी वापरन, माझ्या घरचे चांगली लाईफस्टाईल करल. आणि असं ज्यावेळेस मी मित्रांना सांगायचो, अरे तुम्ही पण सुरू करा बिझनेस हा,
तर त्यावेळेस ते मला हसायचे आणि ते मला म्हणायचे की ज्यावेळेस तुझी गाडी येईन ना, 4 व्हीलर येईन ना मोठी, त्यावेळेस तुझ्या गाडीत न फिरू. आज माझ्या 28 एज मध्ये 4 गाड्या आहे माझ्याकडे. म्हणजे माझ्या टीम मध्ये वेगळ्या गाड्या आहे, माझ्या फ्रँचायझी ओनरकडे वेगळ्या गाड्या आहे. म्हणजे हा सगळा डिफरन्स होतोय. फक्त ते 3-4 वर्ष मला काढायचे होते, जे की मी काढले. अगदी करेक्ट, अगदी करेक्ट. सो सर, आता मी खूप वेळा हे ऑब्झर्व केलंय की जे फूड बिझनेस मध्ये आपण जे बघतो की बाबा आज मी फ्रँचायझी घेतली तर लगेच मला दुसऱ्या दिवशी पैसे यायला लागेल. तर मग हे खरंच असं असतं का? असं असं फ्रँचायझी मध्ये पण नाही ना, असं बिझनेस मध्ये पण नाही. म्हणजे कुठला पण बिझनेस जर आपण सुरू केला किंवा फ्रँचायझी सुरू केली, आणि हा खूप छान क्वेश्चन आहे मॅडम, कारण बरेचशा लोकांना असं वाटतं की मी समजा एखाद्या ब्रँडची फ्रँचायझी घेईन, ती सुरू करत आणि माझ्या अकाउंटला पर मंथ पैसे यायला लागल. ही अजिबात सरकारी नोकरी नाही. फ्रँचायझी म्हणजे पण एक बिझनेस आहे. फ्रँचायझी का घ्यायची हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. फ्रँचायझीचा बेनिफिट तुम्हाला फक्त एवढा मिळणार आहे, तुम्हाला एक ब्रँड नेम मिळतं, जे की मी 8 वर्षापासून ज्या ब्रँडवरती मेहनत करतोय ते तुम्हाला रेडी मिळणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला इंटेरियर कसं करायचं त्यासाठी तुम्ही आर्किटेक्ट लावणार, त्याला पण पैसे खर्च होणार. तिसरी गोष्ट, तुम्हाला मार्केटिंग कशी करायचं हे शिकता शिकता 1-2 वर्ष निघून जाणार, हे तुम्हाला फ्रँचायझी मध्ये मिळणार. फ्रँचायझी घेतली म्हणजे लगेच बिझनेस होता असं नाही. तुम्ही तुमचा जरी बिझनेस चालू केला तरी लगेच बिझनेस नाही होत. आता तुम्ही पण मागच्या किती दिवसापासून बिझनेस करताय, मी पण 8 वर्षापासून ही जर्नी जगतोय, अजून पण मेहनतच चालू आहे आपली. आणि आपल्या डोक्यात बिझनेस करताना फक्त डोक्यात हे व्हॉट इज नेक्स्ट. मग फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्हाला ते काहीच टेन्शन नाही, तुम्हाला एक रस्ता मिळणार आहे, त्या रस्त्यावरती तुम्हाला चालायचंय विथ डिसिप्लिन. आणि जर तुम्ही तिथं जर भटकले, आणि बरेच जण काय करतात माहितीये का, त्या रस्त्यावरती येतात, चालायला स्टार्ट करतात आणि लगेच वळायला चालू करतात, मी लगेच थोडक्यात आराम करतात. आणि जर त्या रस्त्यावरती चाललो नाही आपण तर गाडीचा ऍक्सिडेंट होणार आहे. आणि मग बघा, फ्रँचायझी बिझनेस मधून पैसे मिळत नाही, फ्रँचायझी बिझनेस मधून हे होत नाही. म्हणजे बऱ्याच जणांना मला हे क्लिअर सांगायचं आहे की तुम्ही आधी डिसाईड करा की फ्रँचायझी घ्यायची काय. म्हणजे फ्रँचायझी घेतल्यानंतरच पैसे मिळून जर असं असतं तर मीच सगळ्या ब्रँडच्या फ्रँचायझी घेऊन टाकल्या असत्या. मी कशाला वेगवेगळ्या ठिकाणी काम करत बसलो असतो. आणि आपलं जाऊन द्या, बाकीचे जेवढे मोठे मोठे लोक आहेत ज्यांच्याकडे एवढा पैसा आहे त्यांनी पण तेच केलं असतं, प्रत्येक ब्रँडच्या 10 फ्रँचायझी ओपन करून दिल्या असत्या. म्हणजे फ्रँचायझी घेतली तर पैसा येतो असं नाहीये. कुठला पण बिझनेस तुम्ही सुरू केल्यानंतर त्याला सिद्धत मध्ये करावं लागतं बरेच दिवस, आणि तो लगातार करत राहावं लागतं. म्हणजे आज पण मी करतोय, कामच करतोय, तुम्ही पण कामच करताय. जे मोठे मोठे लोक आहे, आज इव्हन रिलायन्स एक्झाम घेतलं तर मुकेश अंबानी साहेब आज पण कामच करताय ना. त्यांचं जे डेलीचं रुटीन त्यावेळेस होतं, आता पण त्यांचं तेच, त्यांना काय गरज आहे. म्हणजे त्या जर्नीमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली डिसिप्लिन मध्ये जावं लागतं. हा डिफरन्स खूप महत्वाचा आहे, म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे. अगदी करेक्ट. आणि सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता जसं की आता हा माइंडसेट चाललाय बरोबर, सो 1 ते 1000 फ्रँचायझी ह्या अचीव्ह करेपर्यंत तुम्ही काय माइंडसेट घेऊन चाललात, कारण ते जनतेला ऐकायचं. बघा, माइंडसेट हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण मला असं वाटतं ना की माइंडसेट शिवाय काहीच नाही होऊ शकत आहे. जर मी ठरवलं 2018 साली की चहा विकायचा, त्यावेळेस मला पण बऱ्याचशा गोष्टी बोलले गेले, पण माझी थॉट प्रोसेस एकदम क्लिअर होती. मी ना मॅडम 2 कॉलम केले होते माझ्या डायरीमध्ये. एका साईडला मी लिहिलं होतं की मला आता काय सोडावं लागेल ह्याच्यासाठी, म्हणजे माझं माइंडसेट काय, म्हणजे काय सॅक्रिफाईस करावं लागेल, आणि त्याच्यात नंतर मला रिझल्ट काय मिळेल. मला माहित होतं की मी आता घरच्यांना टाइम नाही देऊ शकत माझ्या, आणि देऊन मी काय करणार आहे. मी एखाद्याला समजा हॉस्पिटलमध्ये भेटायला जाऊन पण त्याला काय बरं वाटणार, त्याच्यापेक्षा मी त्याला मदत करू शकेल पुढच्या काही दिवसांनी जर मी आता मेहनत घेतली तर. हा, आणि माझा माइंडसेट एकच होता की माझी एकदम टॅगलाईन नाही जी हर घर उद्योजक घर घर उद्योजक, माझा माइंडसेट तोच होता की यार मला प्रत्येक घरातून व्यवसाय सुरू करायचा. कारण मी ज्यावेळेस बिझनेस मध्ये आलो ना कॉलेजला असताना, त्यावेळेस मी पहिला सुरू केलं होतं नेटवर्क मार्केटिंग. म्हणजे नेटवर्क मार्केटिंग कन्सेप्ट जॉईन केला. तिथं मला हे शिकायला मिळालं होतं की आपल्यासोबत आपण खूप लोकांना व्यावसायिक बनवू शकतो, उद्योजक करू शकतो, त्यांना चांगल्या गाड्या घेऊन देऊ शकतो. पण ते कुठेतरी मला त्याच्यातनं नाही सक्सेस मिळालं. पण मग हे मी ह्या बिझनेस मधनं कसं आणू शकतो हा माइंडसेट ठेवला. आणि बघा, सिंपल आहे, मी जेव्हा कधी कोणाला पण भेटायला जायचो ना त्यावेळेस मी हेच विचारायचो की समजा मी कुठल्या पण बिझनेसमॅनला भेटायला गेलो तर मी त्यांना हे विचारत नव्हतो की सर तुमचं एवढं भारी ऑफिस कसं आहे, तुमची एवढी भारी गाडी कशी आहे, ती कशी घेतली. मी फक्त त्यांना तेच विचारायचो की ज्यावेळेस तुमच्यावरती बॅड टाइम आला त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं सावरलं. आणि त्याच्यासाठी मी खूप भारी पुस्तक वाचलेलं, स्टीव्ह जॉबची बायोग्राफी. म्हणजे मी रडायचो, इतक्या वेळेस पुस्तक वाचलेलं आहे ते. आणि त्याच्यातनं ती जर्नी क्लिक झाली की यार प्रत्येक घरात उद्योजक बनवायचं आहे, म्हणून तो माइंडसेट होता. आणि अजून एक होतं की यार मी त्यावेळेस बघितलं मॅकडॉनल्डच्या 40,000 फ्रँचायझी. तर मॅकडॉनल्डच्या फाउंडरनी जर ठरवलं असतं त्याला प्रत्येक आउटलेट व्हिजिट करायला तर त्याला 105 वर्ष लागले असते, जेवढा तो रे रॉक जगलेला पण नाही.
तो 69 वर्ष जगलेला आहे. मग तो जर करू शकतो तर मी ऍटलिस्ट एवढं ड्रीम बघू शकतो की ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस ऍटलिस्ट मी 40,000 लोकांना व्यावसायिक बनवलेलं राहील माझ्या माध्यमातून. हा माइंडसेट होता. म्हणून थकणं, प्रॉब्लेम हे गोष्टी माझ्या समोर आल्याच नाही. आणि मोठं कधी होतं माहितीये का, पण ज्यावेळेस चॅलेंजेस आपल्यामध्ये खूप कमी येतात, म्हणजे चॅलेंजेस खूप जास्त असतात आणि प्रॉब्लेम कमी व्हायला लागतात ना, त्यावेळेस आपले जे अचिव्हमेंट्स आहे माइंडसेट आहे तो वाढत जातो नक्कीच. ते करेक्ट. दुसरं मी म्हणजे विचारायला आवडेल की बघा आता कसं असतं की आता बरेच लोक असे आहेत आपल्या महाराष्ट्रात, आपल्या इंडियामध्ये, की जे असा अजूनही विचार करतात की यार जी गोष्ट मला सुरू करायला 20,000 लागतात, त्या गोष्टीसाठी मी लाखो रुपये काय इन्व्हेस्ट बरोबर. चहाबद्दल की चहासाठी काय लागतं? बरोबर. आता सिम्पल आहे, चहामध्ये काहीच नाही लागत आहे. एक आपल्याला काउंटर लागतंय, भट्टी लागतीये, पातीला लागतंय, बस बाकी काहीच नाही लागत आहे. दूध, चहा पावडर, साखर तुम्ही ती जेवढी लागते तेवढी आणू शकतात. 20,000 रुपयापासून स्टार्ट होतं. पण एवढ्या फ्रँचायझी येण्याचं कारण मला असं वाटतं ना की काय झालंय, लोक आळशी झाले. अच्छा. म्हणजे मी असं नाही म्हणत की माझा ब्रँड आहे, मी 1000 लोकांना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, बऱ्याच जणांना मॅडम इझी लागतंय, म्हणजे मी काही मेहनत नाही करणार. आपला जो पहिला क्वेश्चन झाला ना की फ्रँचायझी घेतली म्हणजे पैसा येतो, त्या क्वेश्चन वरतीच बरेच जण टिकलेत. मी पैसा टाकणार म्हणजे मला व्यवसाय मिळणार. म्हणून बऱ्याच जणांना आळशीपणामुळे, मी तर म्हणतो 300-400 ब्रँड आहे आज. तुम्ही सहज गुगल वरती सर्च केलं ना टी ब्रँड इन महाराष्ट्र, तर 300-400 ब्रँड दिसतील की जे फ्रँचायझी देत आहेत. म्हणजे एवढे सगळे ब्रँड होण्याचं कारण काय, सगळे लोक आळशी झालेले आणि त्यांना इझिली पाहिजे सगळं, मेहनत करायची नाही. त्यांना असं वाटतं की सगळे बाहेरचे लोक, फ्रँचायझीवाले लोक येऊन मेहनत करतील. असं कुठंच नाही होणार आहे, म्हणजे कुठल्याच फ्रँचायझी मध्ये नाही जसं होणार की आहे. गव्हर्नमेंटसाठी लोक किती वर्ष मेहनत करतात का, कारण गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम नसतं. बरोबर हे आहे. बेसिकली रिझन आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष लोक ते तयारी करत बसतात. बरोबर सो हे सेम इकडे पण आहे. बरोबर. आता सर, आता मार्केटमध्ये जसं आपण बघतो की एवढे सगळे ब्रँड्स आहेत, मग तुम्ही वेगळं असं काय करता? मी आमचं म्हणजे पहिल्यांदा ते क्लिअर सांगतो की माझा जेन्युअनली टार्गेट आहे मॅडम, प्रत्येक घरातून व्यवसाय करायचा. मी असं म्हणत नाही की मी फक्त माझ्याच फ्रँचायझीवाल्यांना गाईड करतो. माझ्याकडे जर दुसऱ्या ब्रँडचे जरी कोणी आलं तरी त्यांना मी हेल्प करतो. म्हणजे प्रत्येक वीक मध्ये कोणी ना कोणी नवीन पर्सन मला इंस्टाग्रामवरती मेसेज करतो आणि म्हणतो की सर माझा असा असा ब्रँड आहे, मी असं सुरू केलंय, मला गायडन्स हवाय, मी तुमच्याकडे येतो. आणि मी प्रत्येक वीकला एकाला तरी गायडन्स करतो. म्हणजे माझं व्हिजन एकदम क्लिअर आहे, मला व्यावसायिक बनवायचं आहे. आणि आमच्या फ्रँचायझी देताना मी तीच काळजी घेतो की ज्यावेळेस मी फ्रँचायझी देतोय तर ज्या माणसाने फ्रँचायझी घेतलेली त्यांनी कुठंतरी काहीतरी पैसे इन्व्हेस्ट करतोय तो, म्हणजे कुठून त्याकडे पैसे नव्हते, ऍडजस्ट केलेले. एक तर कुणाच्या तरी लोन केलेलं असतं, कुणाची तरी सेव्हिंग असती, कुणीतरी घरच्यांकडनं घेतलेलं असतात, कुणी व्याजाने पण घेतलेलं असतात. पण ह्या पिरियड मध्ये काय होतं माहितीये का, आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही टीम खूप चांगली हायर केली. आणि मी माझा पर्सनल नंबर पण सगळ्यांपर्यंत देतो. म्हणजे आमचा एक ग्रुप असतो फ्रँचायझीचा, त्या ग्रुपमध्ये माझा पण नंबर आहे. म्हणजे आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. दुसरी गोष्ट, आम्ही फ्रँचायझी ओनरला सांगतो की शॉप चांगल्या प्रॉपर ठिकाणी तुम्ही सुरू करा, लोकेशन चांगली बघा. आम्ही व्हिजिटिंग पण फ्री ठेवलेली. पण होतं काय माहितीये का, बरेच जणांना असं वाटतं की नाही मला सगळं कळतंय. म्हणजे काही जणांना असं वाटतं की नाही यार यांना काय कळतं, आपल्या गावातल्या यांना काय कळणार आहे. पण आम्ही 8 वर्ष काही केलेलंच नाही असं वाटतं त्यांना. 1000 फ्रँचायझी म्हणजे तू सर्व, कारण शेवटी फ्रँचायझी घेतल्यानंतर तुझी चालली पण पाहिजे. बरोबर, आम्ही तोच विचार करतो. पण काही लोक काय करतात, क्राऊड एका साईडला असतो, शॉप एका आउट साईडला घेतात. आम्ही किती पण फोर्स केला तरी आम्ही कधी आता जे 40 समोसेचं मॉडेल आहे त्याला आम्ही स्पष्ट नाही सांगतो, आम्हाला जर स्पॉट नाही आवडला आम्ही कॅन्सल करू. पण काही ठिकाणी लोक अजिबात ऐकत नाही. मग ते आम्हाला घ्यायचीच आहे, आम्हाला सुरूच करायचंय, एकदम फोर्सफुली सर आमच्यावर विश्वास ठेवा असं म्हणून फ्रँचायझी घेतात. बरं मला सांगा, जर डोंगराळ ठिकाणी गेलो आपण आणि तिथं जर शेती करायची म्हटली, शेती करू शकत नाही, दगड आहे ना, आपल्याला थोडीशी लँड प्रॉपरच पाहिजे. आम्ही तेच सांगतो की जिथं क्राऊड आहे, जिथं आम्ही पण मेहनत करू शकतो, तुम्ही पण मेहनत करू शकतात, ऍडव्हर्टाईज करू शकतो, काहीतरी करू शकतो आपण, तिथं तुम्ही सुरू करा. फुटफॉल पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या गोष्टींचा विचारच करत नाही. मग फ्रँचायझी घेतात आणि नंतर ज्यावेळेस चालत नाही मग नंतर म्हणतात की नाही यार सर आमचा लॉस झाला, आम्हाला पैसे नाही भेटले, आणि कॉल पण नाही करत. त्यांना काय वाटतं माहितीये का, फ्रँचायझी घेतली म्हणजे झालं. अच्छा, तुम्ही कॉल करा ना. समजा आमची एक फ्रँचायझी दिल्लीमध्ये, तिथं काय सुरू आहे आम्हाला नाही माहिती ना, तिथली कंडिशन्स आम्हाला नाही माहिती. एक शॉप सुरू केल्यानंतर वीक टू वीक आमचे ऍडमिन पण कॉल करतात. काही फ्रँचायझी ओनर तर आमचे कॉल पण नाही घेत. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी रिपोर्ट का देऊ यांना, म्हणजे असा पण प्रॉब्लेम होऊन जातो. आम्ही ही पण काळजी घेतलेली. आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रँचायझी बुकिंग घेतो. बुकिंग झाल्यानंतर आम्ही व्हिजिटिंगला माणूस पाठवतो. व्हिजिटिंग झाल्यानंतर आम्ही प्रॉपर चेक करतो कुठं शॉप सुरू केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आम्ही त्यांना 3-4 लोकेशन सांगतो की ह्या ठिकाणी तुम्ही शॉप बघा,
ते आउटसाईडला घेतलं तर आम्ही कॅन्सल करतो, पण त्या लोकेशन पैकी एखाद्या ठिकाणी शॉप सुरू करू. आणि बिझनेस आहे मॅडम, प्लस मायनस होऊ Plus शकतो. minus. कदाचित तिथं नाही चाललं तर आम्ही शिफ्टिंग ऑप्शन पण देतो. बरोबर. तुम्ही आपण त्या सेम सेटअपला कुठली फ्रँचायझी फी न घेता आणि आमची व्हिजिटिंग तुम्ही किती पण घ्या, नंतर मग आम्ही त्यांना सेटअप वगैरे कसा करायचं त्या सगळ्या गोष्टी सांगतो. नंतर ओपनिंगला पण आमचा माणूस पाठवतो. नंतर आमची व्हिजिटिंग पण होत असते अधूनमधून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वीकला आमचा एक कॉल जातो त्यांना, प्रत्येक फ्रँचायझीला. त्यातले काही जण आमचा फोन पण घेत नाही. त्यांना असं वाटतं की मी बिझनेस करतो, यांना काय सांगू मी. नाही तसं नाही ना, कारण शेवटी ऍट द एंड तुम्ही फ्रँचायझी दिली म्हणजे तुम्ही बिझनेस पार्टनर झाला. बरोबर. आणि शेअरच करावं लागेल ना, तिथला अनुभव आम्हाला. नंतर काही जण नाही चालत आहे, नाही चालत आहे, नाही चालत आहे. माइंडसेट असाच विचार करायला लागतं की नाही होते, नाही होते, नाही होते. मग परमेश्वर पण त्यातच तू म्हणायला बसलेला आहे, नाही होत तर नको करू मग असं म्हणा. बाकीच्यांचे कसं काय होऊ राहिले. बरोबर. म्हणजे जर असं असतं तर एकाचं पण नसतं चाललं. आणि तसं पण आहे ना, शाळेमध्ये बघा ना, 70चे 70 मुलं असतात, ते प्रत्येक जण थोडंच टॉपर बनतो किंवा प्रत्येकाला थोडेच 90% पडतात. डिफरन्स असा असतो की तो समजतो की माझ्याकडनं नाही होते, माझ्याकडनं अभ्यास नाही होते, माझ्याकडनं समजलं जात नाही, माझ्याकडनं पेपर लिहिला जात नाही. आणि सेम फ्रँचायझी मध्ये पण होतं. आणि एवढं करून पण ते स्टुडंट किंवा ते फ्रँचायझी ओनर आमच्यापर्यंत कंप्लेंटच करत नाही. जे आम्ही ओपनली सांगितलेले, तुम्हाला जो सपोर्ट हवाय, मी आता ऑन माईक प्रत्येक तुम्ही माझा पॉडकास्ट बघा, त्याच्यामध्ये तेच सांगतो, तुम्हाला जो सपोर्ट आहे तो आमच्या टीमकडनं 100% घ्या. आमच्याच नाही, तुम्ही ज्याची फ्रँचायझी घेतलेली त्याच्याकडनं 100% घ्या ना. त्याचं ऑफिस आहे, त्याचं स्वतःचं शॉप आहे, तुम्ही जर त्या सगळ्या गोष्टी चेक केलेल्या तर आम्ही म्हणतो तुम्ही तिथे येऊन बसा, आम्हाला बोलवा, आम्ही येऊन बसतो, चेक करू. तरी पण लोकांचं नाही होते, नाही होते, नाही होते आणि बंद करून टाकतात. आणि मग आपण काही नाही करू शकत ना. जर एखाद्याचा माइंडसेटच आहे की तो म्हणतोच आहे मला नाहीच करायचंय, कदाचित त्याला त्याचे स्वप्नच नाही, म्हणजे तो फक्त मोटिवेशन मध्ये ऑनलाईन बिझनेस करतोय, आपण काही नाही करू शकत. अगदी खरं. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एखाद्याने एक्सक्लुजन्स वरतीच फोकस केलं त्याला तेच भेटणार. पण जर आपण सोल्युशन वरती फोकस केलं तर आपल्याला सोल्युशन मध्ये भरपूर ऑप्शन्स भेटतील. आणि जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही की जी बसून बोलून सॉल्व्ह नाही होत. बरोबर. प्रत्येक गोष्ट तिथेच पिकअप झालं पाहिजे. सो सर मला आता हे सांगा की आता ह्या फ्रँचायझी नेमकं कोण घेऊ शकतं? चहा, वडापाव हे फ्रँचायझी घेण्यासाठी नेमकं कोणासाठी? आता समजा माझी काही सर्कल आहे, काही फ्रेंड्स आहेत की जे वर्क करतात. बरोबर. ठीक आहे, पण प्रत्येकाला व्यवसाय करायचा आहे. बरोबर. तर मग ते असं होऊ शकतं का की ज्याचं 9 to 6 वर्किंग आहे आणि मग त्याला जर हे फ्रँचायझी घ्यायचं असेल तर तो घेऊ शकतो का? 100% घेऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही जो प्रश्न म्हटले की कोण घेऊ शकतं, तर कोणी पण घेऊ शकतं. एखाद्याचं ग्रॅज्युएशन झालंय, कारण इन्व्हेस्टमेंट फार नाही आजच्या डेटमध्ये. म्हणजे एक 10 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता, पण आज 2-2.5 लाख रुपये अवेलेबल करणं फार मोठी गोष्ट नाही. ऍपलचा फोन पण 1.5 लाख. हा, मुलं घेताच आहे. आणि EMI वरती तर सगळं भेटतंय. लोन पण आज इतक्या कंपन्यांना लोन भेटतं, म्हणजे कुणी पण तो पण घेऊ शकतो. एखादा तसं तुम्ही म्हणले की IT मध्ये जॉब करणार आहे किंवा XYZ कंपनीमध्ये जॉब करणार आहे, कुठला पण माणूस आपली फ्रँचायझी घेऊ शकतो. एखादी हाऊसवाईफ पण आहे, ती पण आपली फ्रँचायझी चालू शकते. फक्त लेडीज पण करू करतात. आमच्या खूप लेडीज आहे ज्या फ्रँचायझी चांगल्या प्रकारे रन करताय, म्हणजे स्वतः मेहनत करून चांगल्या प्रकारे पैसे पण कमवताय. असं काही नाही की 30 वर्षापर्यंतच. मी म्हणतोय आमचे काही फ्रँचायझी ओनर असे की जे 50 वर्षाचे फ्रँचायझी सुरू केली. जे आता संभाजीनगरमध्ये ते काका आहे, त्यांचं वय 55 आहे. अक्षरशः त्यांनी मॅडम 2दा शॉप शिफ्ट केलं, आम्ही पण त्यांना सपोर्ट केला. आता त्यांचा 30-35 हजार रुपये कमवायला लागले. म्हणजे तिसऱ्यांदी शिफ्ट केलं आणि तिथं त्यांना पैसा भेटायला सुरू झाला. म्हणजे 50-55 वर्षामध्ये पण ते पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवताय. म्हणजे कुणी सुरू करू शकतो. फक्त सुरू करताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, जॉब करता करता सुरू करा. असं नाही की बिझनेस सुरू केला म्हणजे लय मोठा पैसा मिळणार आहे. कदाचित तुम्हाला तो जॉब पेक्षा कमी पण मिळणार आहे. म्हणून सुरू केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतं ना की मला जॉबच्या डबल पैसा मी जॉब करता करता भेटू राहिलो, त्यावेळेस जॉब क्विट करा. तोपर्यंत नका सोडू जॉब. फक्त सकाळी तुम्ही ज्यावेळेस शॉप सुरू करताय त्यावेळेस एकदा जाऊन बघा, त्याच्यानंतर संध्याकाळी येतं ऍटलिस्ट कॅल्क्युलेशन बघा. बरेच जण जॉब करता करता आमची फ्रँचायझी घेतलेली आणि काही सक्सेस पण झाले आणि काही फेल पण झाले. जे फेल झाले ते काय करायचे, त्यांनी सुरू करून दिलं आणि पोरांच्या भरोशावर ठेवलं. हा, म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेशन नाही घेतलं, मटेरियल जात आहे का नाही, कस्टमरची काळजी घेतली का जाते का नाही, फ्रँचायझीचं सगळं फॉलो होतंय का नाही, काहीच गोष्टींचं टेन्शन नाही घेतलं. आणि एंड ऑफ दी मग त्यांना फेल्युअरला सामना करावा लागला. पण असे काही जे सक्सेसफुल फ्रँचायझी ओनर आहे ज्यांनी जॉब करता करता फ्रँचायझी सुरू केलेली, जॉबमध्ये त्यांना जेवढा इन्कम होता त्याचा डबल इन्कम कमवायला लागले आणि जॉब पण सोडून दिलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून 4 व्हीलर पण घेतलाय, काही जणांनी बंगले घेतले, काही जणांनी रो हाऊस घेतले, काही जण आमचे रिक्षा चालवणारे होते, त्यांनी फ्रँचायझी घेऊन आज चांगले चांगले रो हाऊस घेत आहे आणि ते पण जिल्ह्याच्या ठिकाणी. म्हणजे हे सगळं पॉसिबल आहे. फक्त तुम्हाला तयारी चांगली ठेवावी लागेल आणि जॉब करता करता तुम्हाला चेक करावं लागेल. सकाळी एकदा जावं लागेल, संध्याकाळी एकदा जावं लागेल. आणि कुठला बिझनेस असा आहे मॅडम की जो बसून होतोय, जो होतोय त्याला आपली इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी नाही, 10 करोड 5 करोडला आपण थोडं प्रोडक्शन टाकू शकतो, त्याच्यात पण गॅरंटी नाही आपण सक्सेस होऊ नाही. हा, ग्रेट.
चालेल ना. आता बेसिकली ह्याच्यामध्ये मला तुम्हाला हे विचारायचं की फ्रँचायझी फेल होण्याची मेन कारणं काय आहेत? म्हणजे मग त्यामध्ये तुम्ही जसं म्हटलात माइंडसेट का त्याच्यामध्ये पैसा मग आता समजा एखाद्या फ्रँचायझीमधून पहिल्या महिन्यात ₹20,000 आले. मग त्या फायनान्शियल किंवा त्या पैशाचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे? नाही होतं काय माहितीये का, फेल होण्याचे खूप सारे कारण आहे, पण त्यातले मेजरली कारण मी तुम्हाला सांगतो. पहिलं काय, तो माइंडसेट आहे. बरोबर. बऱ्याच जणांना काय वाटतं माहितीये का, मी फ्रँचायझी घेतली म्हणजे मला पैसे येणार आहे, असं अजिबात नाही. फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्हाला मेहनत पण करावं लागणार आहे. फ्रँचायझीचे फायदे ऑलरेडी आपण डिस्कस केलेले काय काय होतात किंवा फ्रँचायझीचे फायदे कसे असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना प्रॉपर तिथं लक्ष द्यावं लागणार आहे. सकाळी जावं लागणार आहे, संध्याकाळी जावं लागणार आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन चेक करावं लागणार आहे. म्हणजे इनच्या टायमिंगला तुमच्याकडे काय काय आणि शेवट काय काय बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या बिझनेसमध्ये, फूड बिझनेसमध्ये काय होतं ना, नेट प्रॉफिट मॅडम 25% बरेच जण सांगतात की 50% राहतो, 60% राहत नाही राहत, एवढं शिल्लक म्हणजे एंड ऑफ दी शिल्लक म्हणतो मी तुम्हाला. बरेच जण त्याला फसतात. हा, ग्रॉस 50% मार्जिन आहे, पण छोटे मोठे खूप सारे खर्च आहे आणि त्याच्यामधून 20-25% शिल्लक राहतात. समजा एखाद्या शॉपचा धंदा होतोय ₹10,000, त्याला काय वाटतं ते 10,000 माझे, त्याच्यातले फक्त 2-2.5 हजारच त्याचे नेट प्रॉफिट. खर्च आहे ना, त्याच्यामध्ये दूध आहे, चहा पावडर आहे, रेंट आहे, पोरांचे पगार आहे, गॅस आहे, लॉसेस आहे, वेस्टेज पण जातं ते पण आहे. हे सगळं जर पकडलं तर त्याला एंड ऑफ दी ₹2,000 शिल्लक राहणार आहे. त्याला वाटतं की 10चे 10,000 माझे आहे. तो काय करायला लागतो, त्याच्यातच मिटवामिटवी करायला लागतो. ह्याचे राहिलेले होते, मागचे राहिलेले होते, ते 10,000 द्यायला लागतो. मंथ एंड येतो, मग त्याला कळतं की अरे माझे दुधाचे एवढे पैसे द्यायचे राहिले, मला रेंट द्यायचा राहिलाय, मला पोरांचे पगार द्यायचे राहिले. मग ते देण्यासाठी परत दुसऱ्यांकडनं उचलतो, परत त्या महिन्यामध्ये असे उचलत जातो. मग त्याला कळतं वर्षभरानंतर की अरे पैसा किती शिल्लक राहिलेला आहे. आणि पैसा शिल्लक राहिला बघायला जातो तर त्याचा प्रॉफिट असतो 5 लाख, पण खर्च राहतो 10 लाख रुपये. मग ते 6 लाख रुपये जे कर्ज झालं होतं त्याच्यामुळे तो फ्रस्ट्रेट होतो, आणखी टेन्शन घ्यायला लागतो, मग चुकीचे व्यसनं लागतात किंवा माइंडसेट खराब होतं. आणि एका काळानंतर तुम्ही म्हणजे कुठल्या स्पोर्ट्समध्ये पण बघा, ज्यावेळेस एखाद्याचा फॉर्म नसतो ना, तो आणखी त्यावेळेस झिरोवर आउट व्हायला लागतो. म्हणजे तो त्याचा माइंडसेट त्याचा राहतो की यार नाही यार लॉसच होत चाललाय, नाही यार कर्जच होत चाललेलं आहे. पण प्रॉपर जर माइंडसेट ठेवला, प्रॉपर कॅल्क्युलेशन ठेवलं आणि जेवढे आपले तेवढे जर ठेवले तर होऊ शकतं. मग फायनान्शियल प्लॅनिंग असं करायला पाहिजे. समजा तुमचा धंदा ₹10,000, तुम्हाला माहिती आहे तुमचा ₹2,000 तुम्हाला नेट शिल्लक राहतात, तर त्यातले ₹1,500 तुम्ही डायरेक्ट सेव्ह केले पाहिजे. हा, म्हणजे तुम्ही पतसंस्थेचे राहतात डेली येतात कलेक्शनला, तुम्ही त्यांच्याकडनं द्या, ते काढूच नका. ते ₹1,500 काढूच नका. ₹500 तुम्ही समजा तुम्ही बाहेर एखाद्या ठिकाणी कामाला माणूस ठेवला, तुम्हाला ₹500 मिळणार आहे कुठल्या पण आउटलेटवरती, तर ते पगार घ्या तुम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉर्पोरेट लेवलला मोठ्या कंपन्यांमध्ये पण सीईओना पण पगार घेता आणि बाकीचा प्रॉफिट एंड मंथ की इयर एंडला आपण चेक करतो. तसं तुम्ही म्हणजे शॉपवरती केलं पाहिजे की तुम्ही एक सॅलरी घ्या की ₹15,000 मी सॅलरी घेईन, त्याच्यातनंच मी खर्च करा. नाही तर काय होतं ना, धंदा दिसायला लागतो, मग माणूस वेगवेगळे करायला लागतो. मग हप्त्यावरती मोबाईल घे, गरज नसताना मोबाईल घेतात, कार्स घेतात. म्हणजे जसं म्हणजे नाही का, ते पर्सचं पण एक डायलॉग आहे की 10,000ची पर्स घेण्यापेक्षा 500ची घ्या, 9,500 त्या पर्स मध्ये ठेवा तुम्ही. मग लगेच नाही मला चांगलंच पाहिजे. म्हणजे आता मी माझी स्टोरी सांगतो. आमच्याकडे एक मुलगा आहे गोडाऊनला, मॅडम त्याला ₹15,000 पगार आहे. त्याची फायनान्शियल कंडिशन कशी चालू आहे माहितीये का, आता जेवढे आता तेवढे मंथला खर्च होऊन जातात. साहजिकच ना, होणारच आहे तेवढे 15,000. तरी तो काय म्हणत होता की नाही आता मला माझ्या भाचीचा बर्थडे लय मोठा करायचा, सर मला ऍडव्हान्स द्या ₹50,000. आता विचार करा, काही गरज नाही ना, बर्थडे करायचा आहे त्याला, ठीक आहे, वाटतंय आतून वाटतंय की नाही यार मला ते गरजेचं आहे, माझी एक इच्छा आहे. अरे पण इच्छा गरजेची म्हणजे कुठपर्यंत आहे, आपल्याकडे तेवढी सेव्हिंग आहे. समजा 50,000 तो बर्थडेला खर्च करणार आहे, त्याच्याकडे कमीत कमी 5 लाख पडलेले पाहिजे. एक्झॅक्टली. मग तुम्ही शॉपला कशाला जाताय तिथं? हा, कमीत तुम्ही शॉपला नका जाऊ ना. समजा मला गरज नसताना जर मी अनावश्यक गोष्टी करतोय आणि माझ्याकडे पैसा नाही, म्हणजे ते तुम्ही एक डायलॉग ऐकला असेल, ऋण काढून सण करणं. म्हणजे काही नाहीये आपल्याकडे, उसनेपास नाही. आता त्याला ते परत 50,000 फेडायला किती वर्ष घासायचे, परत त्याला ₹15,000 डेलीचा मेंटेनन्स आहे, तो त्याचा लॉस होणार आहे. म्हणजे त्याला ते 50,000च्या ऐवजी त्याला ते 30,000 एक्सपेन्सेस चालू होणार आहे, कारण 15,000 त्याचा खर्चच आहे. आणि हे मिटवता पण त्याला पैसे लागणार आहे. म्हणजे 25,000 ते 30,000 त्याला मेंटेनन्स, जेवढा त्याला सॅलरी नाही. मग असं लॉसला होऊन जाणार. मग एंड ऑफ दी त्याला काय कर्ज झालंय, मग कुठेतरी फ्रस्ट्रेट होणार आणि काम करत राहणार. सर मला हे सांगा की आता ह्या मुलाला असं वाटलं की मी सेलिब्रेट करावं एवढा मोठा बर्थडे, ह्या कुठल्या गोष्टी इम्पॅक्टमुळे त्याला असं वाटलं की मी एवढा मोठा बर्थडे करावा? नाही, इच्छा त्याला मी तेच म्हटलं की मग नंतर त्याला समजून सांगितलं मी की करू नको, उलट जर तुला वाटतंय ना ₹50,000 घेऊन जाय, पण त्याला गोल्ड कर काहीतरी.
अच्छा. त्याला काय लॉस, त्याला पण लॉस नाही ना. समजा त्याच्या भाच्याला त्यांनी जर आज 50,000चं गोल्ड केलं, लक्ष्मी त्याच्या घरात. पुढच्या 10 वर्षांनी ते 50,000चे कमीत कमी 1.5 लाख झालेले असणार आहे. Obviously. त्याला फायदाच होणार आहे. 50,000 हा लोकांना खाऊ पिऊ घालणार, लोक पण नावं ठेवणार किंवा खुश होणार. त्याचा फायदा याला काय होणार आहे किंवा त्याच्या भाच्याला काय होणार आहे. आताच 1 लाख हा, मध्ये सोनं. त्याला 1 लाखावरती सोनं पण केलं. म्हणजे इम्पॅक्ट काय आहे ना, इम्पॅक्ट काय सोशल मीडियावरती दाखवायला लागतंय. माझं असं आहे, माझं तसं आहे, माझं हे, माझं ते. लोकांना तेच करायचंय. आणि लोकांना मॅडम आजकाल आहे ना, श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत असलेलं दाखवायला लय आवडतं. तुम्ही बघा म्हणजे लाईफस्टाईल, म्हणजे समजा आता माझ्याकडे चांगला मोबाईल आहे ना, तर तो मी हातात घेऊन फिरणार आहे. आता माझ्याकडे, मी आता रिसेंटली माझी स्टोरी सांगतो, इम्पॅक्ट पडतो त्याचा. माझ्याकडे ऑलरेडी आयफोन आहे बरेचसे, आता शूटला वगैरे पण लागतात. बरं. पण रिसेंटली माझा जो अगोदरचा मोबाईल होता तो खराब झाला आणि माझ्या टीममेट काय म्हणे, नाही सर आपल्याला S25 अल्ट्राच घ्यायचं. ऍक्च्युअली माझ्या आतून काहीच इच्छा नाही S25 अल्ट्राची. मी 12,000 20,000च्या फोन मध्ये पण ते करू शकतो ना. तर नाही सर, ते इम्पॅक्ट पण पडतो. म्हणजे तो लगेच थॉट आला, सर हातावर तुमच्या 1.5 लाखाचा फोन राहील, तो इम्पॅक्ट पडेल, फाउंडर आहे. मग त्यावेळेस मला ते रिअलाइज झालं की समाजामध्ये तसा एक फोकस झालेला आहे की यार हातामध्ये चांगला मोबाईल आहे, चांगली गाडी आहे, चांगले कपडे वापरतोय, चांगलं हे करतोय, म्हणजे हा खूप मोठा असेल. पण तुम्हाला पण माहिती, जे हे लोक दाखवतात ना, त्यांच्याकडे बऱ्यापैकी खूप कमी गोष्टी असतात. आणि रतन टाटा कधीच दाखवलं नाही. त्याच्यानंतर आपले अंबानी साहेब किती साधारण राहतात, काहीच नसतं त्यांच्याकडे. मग कधी मोबाईल दाखवत नाही, कधी काय करत नाही, एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात. त्यांच्याकडे एक ब्रँड आहे. हा, तेच एक ब्रँड. म्हणजे त्यांना दाखवण्याची गरज नाही पडत. म्हणजे डिफरन्स आहे की मोठं होणं गरजेचं आहे मोठं दाखवण्यापेक्षा. म्हणून मग आता मला असं वाटतं की ते इम्पॅक्ट मुळे त्याचा पण माइंडसेट तसा झाला असेल, जो की सुरुवातीच्या काळात माझ्यामध्ये पण कदाचित आला असेल. पण काही गोष्टी गरजेच्या आहे. म्हणजे तुमचा बिझनेस कसा आहे त्याच्यावरती पण गोष्टी डिपेंड करतात. आता एखादे आपले नॉर्मल स्टुडंट आहेत, जसे की आता तुम्ही बघता, आता लेटेस्ट मध्ये 12वीचा निकाल लागला. आता मुलांना डिग्रीजला ऍडमिशन घ्यायचंय. ग्रॅज्युएट तर आपल्या महाराष्ट्रातून दरवर्षी खूप लाखो विद्यार्थी होतात. बरोबर. तर आता बऱ्यापैकी मुलांचं असं आहे की मला इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, किंवा मग ठीक आहे मग गव्हर्नमेंट मध्ये जायचं. घरातले सगळेच गव्हर्नमेंट मध्ये, मलाही करायचं. पण तुम्ही पण बघताय खूप कॉम्पिटिशन आहे. म्हणजे 12-13 लाख ऍप्लिकेशन गेला, त्यातले बरेच 100-150 घेतात. सगळे रियालिटी तुम्हाला माहिती आहे. IT मध्ये पण तेच झालंय. किंवा इकडे मेडिकल फील्ड मध्ये जर आपण बघितलं तर 5-6 वर्ष MBBS ला करावं लागतं. किंवा आपले एक मिडल क्लास फॅमिलीतून आपण जर बघितलं तर 50-60 लाख रुपये ते 6 वर्ष खर्च केल्यावरती ते डॉक्टर बनता येतात. तर जर एखादा मध्यमवर्गीय आपला विद्यार्थी आहे, ज्याच्याकडे डिग्री आहे, त्याला जर त्याच्या आयुष्यामध्ये 5-6 वर्ष कष्ट त्यांनी ठरवलं की बाबा नाही, मला ह्या फ्रँचायझी थ्रू मला व्यावसायिकच बनायचंय, तर साधारण 7-8 वर्षानंतर किती कमवू शकतो. म्हणजे जर डेडिकेशन, माइंडसेट, जसं तुम्ही म्हटलात, हे सगळं केलं, त्यांनी प्रॉपर फ्रँचायझी घेतली, मेहनत टाकली, तर त्याच्या आयुष्याचा तो 7-8 वर्षानंतर काय स्टेजला असू शकतो. करोडपती होऊ शकतो मॅडम तो. सिंपल सांगतो तुम्हाला, एक आपण चहाचं दुकान टाकू. चहाच्या दुकानाला तुम्ही कुठली फ्रँचायझीने घेतली किंवा तुम्ही स्टार्ट केलं आणि त्याला थोडं पेशंटली घेतलं. म्हणजे हळूहळू गेले, तुम्ही स्वतः काम करायला लागले. सुरुवातीला लगेच तुमच्याकडे कस्टमर नाही येणार. पण तुम्ही जर स्ट्रॅटेजी वापरल्या, जसं प्रत्येक ठिकाणी जाऊन दुकानदारांना भेटले, तसं प्रत्येक गाडीवाल्याला जाऊन भेटले, आलेल्या कस्टमरला स्माइल दिली, प्रत्येकासोबत नीट बोलले, तर कस्टमर वाढत चालणार आहे. हळूहळू तुमचे कस्टमर वाढत चालणार आहे. तुमचे जर 1000 कस्टमर झाले, तर ते तुम्ही जर सिद्धत मध्ये करायला लागले ना, ते 1,500-2,000 होणार. 2,000 चहा विकण्यासाठी कस्टमर फक्त किती लागतं माहिती आहे का? 800 ते 900 लागतात. कारण काही जण 3 वेळेस चहा पितात, काही जण 2 वेळेस चहा पितात. आणि चहा म्हणजे पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं बिवरेजेस चहा आहे. म्हणजे एवढं जास्त कन्झ्युम होते. तर तुम्ही ते एक आउटलेट प्रॉपर केलं, तर 2,000 चहा जर तुम्ही डेली विकायला लागले, तुम्हाला 20,000 रुपये डेलीचा धंदा येणार आहे 10 रुपयांनी. त्याच्यात 50% खर्च आहे. म्हणजे प्रोडक्शनचं चांगला चहा बनवलं तुम्ही, क्वालिटीची चहा पावडर वापरली किंवा फ्रँचायझीवाल्याने दिलेलं मटेरियल वापरलं, पण आमचं पण जरी घेतलं तरी 50% मध्ये चहा होऊन जातो. 10,000 रुपये शिल्लक राहणार आहे. त्यांनी समजा स्वतः काम करतोय, 2,000 चहा विकायला त्याला 7 ते 8 लोक लागणार आहे. 8 लोक पकडू, त्यांनी प्रत्येकाला 400-400 रुपये जरी हजेरी दिली तरी त्याला साधारणतः 3-1,000 रुपये सॅलरी लागणार आहे. जर 2,000 चहा विकायचे तर असा शॉप लागणार जिथं कमीत कमी 30,000 रुपये रेंट राहील. कारण क्राऊडेड एरियात लागणार ना आपल्याला. म्हणजे 1,000 रुपये त्याचे पर डे ते पण गेले. असा बाकीचा सगळा खर्च जरी पकडला तरी 4,000 रुपये त्याचा खर्च होतोय. 6,000 रुपये त्याला नेट शिल्लक राहत चहाच्या माध्यमातून. आणि मी लिटरली सांगतो तुम्हाला, जर एखादा एकदम जेन्युअनली बाकीचं सोशल मीडियावरती इम्पॅक्ट न होता, मला खरंच माझ्या आयुष्यामध्ये पैसा कमवायचा आहे हे गोल ठेवून, बाकी कोण काय म्हणतंय, दुनियादारी काय म्हणते, हे सगळं सोडून स्वतः कप वॉश करायला लागला, स्वतः चहा द्यायला लागला, चहा वाटायला लागला, जर केलं तर तो 1,80,000 ते 2 लाख रुपये महिना कमवू शकतो.
Great. हा 2 लाख रुपये जर महिना कमावला, समजा त्यांनी टाकलेले 1 ते 1.5 लाख रुपये होते, त्याचे पहिले 6 महिने नाही होणार. बरोबर. 6 महिने असं पकडू, त्याला प्रत्येक महिन्याला 20-20 हजार रुपये लॉस करावा लागला. म्हणजे 6 महिन्याचे त्याला 1,20,000 टाकलेले 2 लाख, 3,20,000 रुपये गेले. पण त्याच्यानंतर त्याला प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये येणार आहे. म्हणजे पुढच्या 5 महिन्यामध्ये तो त्याची, म्हणजे 1 वर्षामध्ये त्याची पूर्ण प्रिन्सिपल अमाऊंट, त्याचे लॉस झालेला सगळं रिकव्हर करणार आहे. म्हणजे 1 वर्ष असं समजायचं त्यांनी फक्त पगारी कामाला होता. बरोबर. पुढच्या महिन्यापासून त्याला 2-2 लाख रुपये शिल्लक राहणार आहे महिन्याला. प्रॉफिट म्हणतो आपण, सगळा खर्च जाऊन 2-2 लाख रुपये जर त्याला शिल्लक राहिले तर एका वर्षामध्ये किती होणार मॅडम? 24 लाख रुपये. त्या 24 लाखाचे जर समजा त्यांनी असं पकडलं की निम्मे पैसे त्याच्या ड्रीम साठी वापरले, कारण प्रत्येकाचा ड्रीम असतं किती दिवस आपण दुसऱ्याच्या घरी राहणार आहे, किती दिवस आपण हलकी गाडी वापरणार आहे, किती दिवस 2 व्हीलर वापरणार आहे. 4 व्हीलर घेतली आणि घर घेतलं तर आरामात त्याचं सगळं त्या निम्म्या पैशात होणार आहे. ते जे 12 लाख रुपये, त्या एका वर्षामध्ये 12 लाख रुपये शिल्लक करणार. आता काही लोन नाही, काही जबाबदारी नाही, फक्त 2 शॉप टाकले परत. आणि असं जर करत गेला तो प्रॉपर एकदम, जे की मी स्वतः केलेले. मी ठरवलं होतं मला 23 मध्ये करोडपती व्हायचं. मी 25 वर्ष झालो होतो, ते कोविड नसतं झालं तर 23 वर्ष झालं असतो. हा म्हणजे मी जर केलं तिथपर्यंत, माझी 30 सायकोलॉजी होती. माझी अजिबात सायकोलॉजी ही नव्हती मी फ्रँचायझी बिझनेस मोठा करा, म्हणून तुम्ही फ्रँचायझी मध्ये गेलो नाही. मी कोविड मध्ये माझे स्वतःचे 4 ठिकाणी डिपॉझिट दिलं होतं. म्हणजे मी शिर्डीत टाकलं, मी कोपरगावला एक शॉप चालू करत होतो, श्रीरामपूरला एक करत होतो आणि राहुरीत एक करत होतो. मी ठरवलं होतं माझ्या शिर्डीत जर 20,000 येऊ राहिलं ना, मी 4 ठिकाणून 20-20 हजारांना 80,000 रुपये जर रोज आला तर मला 40,000 रुपये शिल्लक राहील. 4 तरी 12 लाख रुपये महिना कमवून काय करायची गरज नाही ना मला, ना फ्रँचायझीची गरज राहील ना कशाची गरज आहे. आणि हे जर फ्लो मी कंटिन्युअसली ठेवला 3-4 वर्ष तर मी करोडपती होईल. आणि एकदा करोडपती माइंडसेट आला ना, मी काय म्हणतो करोडपती होण्यापेक्षा करोडपती माइंडसेट आला ना, तो पुढे जाणार आहे. म्हणजे 1 करोड कमावल्यानंतर असं कधीच माणूस म्हणत नाही की आता बस झालं, करोडपती झालो, चालून देऊ. तो विचार करतो की नेक्स्ट काय, व्हॉट इज नेक्स्ट. आणि तुम्ही जे म्हणता ना 7-8 वर्षामध्ये तो खूप मोठ्या लेवलला, म्हणजे तो 10 करोडचा पण ओनर होऊ शकतो. आणि त्याच्यात जर त्याला एखादी नवीन आयडिया क्लिक झाली, तो बिझनेसची डिसिप्लिन शिकलेला राहील, रेग्युलरिटी शिकलेला राहील, तो कदाचित 1,000 करोडचा पण बिझनेस बनू शकतो. जसं विबानी बनवलाय. विवाच्या फाउंडरनी रेस्टॉरंटची चेन टाकली, चालला नाही. 8 रेस्टॉरंट मध्ये काही रेस्टॉरंट प्रॉफिट करत होते, काही रेस्टॉरंट लॉस करत होते. रेस्टॉरंटमध्ये त्यांना आयडिया आली की यार इथं सॉसचा प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी पहिलाच कस्टमर डॉमिनोज पकडलेला आहे. डॉमिनोज साठी किती पळाले असं 2-3 वर्ष त्यांनी त्यांच्या वाईफ, म्हणजे घर होतं वाईफच्या नावावर घेतलेलं, त्याच्यावरती कर्ज काढलेलं, ते भरलेलं, म्हणजे गॅरंटी पण नाही. 3 वर्ष बिझनेस नाही आला, आज 1,000 करोडचा टर्नओव्हर आहे. म्हणजे 5 वर्ष रेस्टॉरंट चालवले, 10 वर्षामध्ये 1,000 करोडची कंपनी झाली. म्हणजे असं काही नाही. मी सांगितलं ना तुम्हाला जायचं कसं आहे. आणि मला असं वाटतं ना आजच्या युथनी ना बाकीच्या गोष्टींनी इन्फ्लुएन्स झालं नाही पाहिजे. तुम्ही सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्स नाही झाले पाहिजे. पण सर आजकाल तीच तर दुनिया झाली ना, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, स्क्रोल. मग तोच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणून तर आपलं बोलणं झालं ना, म्हणजे वर्षामध्ये एखाद्या रोडवरती एका शॉपवर 2 ते 3 लोक येऊन जातात. हे सोशल मीडिया नसती तर त्यांनी काय केलं असतं, तो काय करू कम्पेअर करू निलेश जाधवची लाईफस्टाईल. पण निलेश जाधव 8 वर्षानंतर ती लाईफस्टाईल दाखवू राहिला. आधी त्यांनी किती मेहनत केलेली. मी 2 व्हीलर वरती जायचो. माझ्या 40 फ्रँचायझी होईपर्यंत माझ्याकडे पण 4 व्हीलर नव्हती. म्हणजे माझ्याकडे माझं स्वतःचं शॉप चालू असताना पण मी CBZ होती, ती पण सेकंड होती, तिच्यावरच जायचो. तिच्यावरती जाऊन मी पेमेंट आणायचो 50-50 हजार रुपये, सेल क्लोज करायचो, ड्रीम्स दाखवायचो लोकांना. आज लोकांचे पण ड्रीम्स कम्प्लीट होत आहे, माझे पण कम्प्लीट होत आहे. म्हणजे मॅटर हे नाही करत आहे तुम्ही दाखवता काय. मी आयफोन घेताना पण खूप वेळेस विचार केला होता, पहिला आयफोन घेतला होता. मला कुणाला म्हटलं नाही सर आपल्याला व्हिडिओसाठी घ्यावा लागेल, म्हणून मी आयफोन घेण्याचा विचार केला. म्हणजे तुम्हाला गरजेचं काय तुमच्या व्यवसायामध्ये. म्हणजे तसं तुम्ही पण सांगितलं तुमची स्टोरी की बरेच दिवस तुम्ही 2 व्हीलर वरती होते, बिझनेस मध्ये ते पैसे टाकले, किंवा एखादा 5 लाख खर्च करण्यापेक्षा 50,000चा सेल्स पर्सन ठेवा, त्याला तुम्हाला फायदा होणार. ते पण छान आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा ना, ज्या गोष्टी तुम्हाला कमवून देणार आहेत. हा, आणि लोकांचे चुकतं तेच ना. मग 2-3 वर्षातच लोक इतकी EMI झालेले राहतात त्यांना डोकं. मी म्हणलो ना 12 लाख तुमच्याकडे जेव्हा आता माझ्याकडे पैसे, आज माझ्याकडे समजा चांगले पैसे, मी विचार करू शकतो शांतपणे, कारण माझा बिझनेस पण चालू आहे. आता मोठा बिझनेस काय करायचा, आता कसा 100 करोडचा बिझनेस करायचा, आता कसा 200 करोडचा बिझनेस करायचा, कारण माझ्याकडे ऑलरेडी सेव्हिंग आहे. हे जर मी आधीच फिरायला लागलो असतो, मी दुबईला जाय, मी इकडं फिर, मोठी गाडी घेऊन फिर, 1 करोडची गाडी घे, अनावश्यक EMI भर, ह्या जर गोष्टी केल्या असतं तर नसतं झालं ना ह्या गोष्टी. सायन्स काय म्हणत आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट करा आयुष्यात, पण ती त्या स्टेजला गेल्यावर करा. त्या स्टेजच्या आधी करायला जाल तर मग ते शेवटी फायनान्स कंपनी बसलीच आहे वसुली करा.
हा, पण त्या गोष्टीत पडण्यापेक्षा थोडंसं तुम्ही लाईफ मध्ये सेट व्हा. एक 5-6 वर्ष द्या स्वतःला. डेव्हलप व्हा आणि त्यानंतर मग ह्या फ्रँचायझी थ्रू मग तुम्ही खूप कमवा. बरोबर कारण फूड बिझनेसमध्ये कस्टमर बेस सेट व्हायला सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. बरोबर त्यांनी तुम्हाला बघितलं पाहिजे, की नाही बाबा हा चहावाला इथे आहे. बरोबर आहे किंवा मी तर असेल म्हणजे मी पर्सनल लाईफमध्ये काय एक्सपिरियन्स घेतला, की समजा आता आपण ट्रॅव्हल करतो, ठीक आहे. एखाद्या एरियात जातो. तर ना ती टेस्ट नेहमी माइंडमध्ये असते, की नाही मला तिथंच जायचं. बरोबर तुम्ही ते केलं पाहिजे. भले तुमच्याकडे टेस्ट चांगली नाही, पण ॲटलीस्ट तुमच्या चेहऱ्यावर स्माईल पाहिजे. बरोबर म्हणजे ते म्हणतात ना, दुकानवाल्याच्या चेहऱ्यावर स्माईल तर त्याने दुकान टाकावं. नाहीतर नाही टाकलेलं बरं. बरोबर सो ते पाहिजे. म्हणजे ॲटिट्यूडपेक्षा ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्याच्यामुळे आज सर एवढ्या चांगल्या स्टेजला आहे. सो खूप छान वाटलं तुमच्यासोबत खूप जास्त म्हणजे आज मी तुम्हाला खूप जास्त प्रश्न विचारले. पण ज्या एनर्जीने तुम्ही गोष्टी सांगितल्या किंवा ज्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र मोटिव्हेटेड होणार इथून पुढे पण. सो त्याबद्दल खूप खूप आभार. आज आमच्या चॅनलला आलात तुम्ही त्याबद्दल. सो खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम